अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय 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 यदुकुळटी ळका भक्ती पंकजाच्या सदैव अर्का मुनिमानस चकोरपाळका कृपा पियुषा चंडा तू भाविक प्रेमळ भक्त परी तयांची अससी पूर्व कैवारी बाळ प्रल्हाद संकटवारी कोरड्या काष्टी प्रकटलासी कैरविषा ती प्रताप संगन संकटी घातले देवतेने तथर्थ सकळ रविकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी देवा विप्रांचे संकट पाहुन मत्स्यकुळाते करीन धारण मग उधरिते गगन दाऊन शंखसूर धरी येला तेवेची दैत्य दुमदुम करीत अवतार कच्छ झाला मिरवित उदती मंथुनी शंख तोषवित महाराजा कृपार्णव राया बळीचा उद्धाम करीन स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पळता सुरगणी फरशधर झालासे अपार भक्त प्रेमा सघन त्यांते स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वकदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्त प्रेमा तुते आवडे मेघ श्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी केले कथन हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन अष्टभैरव चामुंड जिंकून दर्शन केले अंबेचे तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपुले मनी बारा मल्हार मार्ग धरुणी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननांत मुक्काम उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला तो रात्र झाली 2 प्रहर जाग्रत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथे देखिला इकडूनी जाती तिकडूनी येती येशा येर जरा करीती ते पाहुणी नाथ जती म्हणले भूतावळे उदले तरी या ते करावे प्रसन्न समय येत हाची दिसून कोण्या तरी कार्य लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करून द्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूताख्याधीन असेल की तरी ऐसे न बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी झाल्या राक्षसाचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपिरत्न तेवी तुलसीसी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानपणापासून थोरापर्यंत समय कार्य घडवून येत पहा अर्णवा झुरळे निश्चित वाचविले म्हणताती तन्याय कल्पुनी चित्ती नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी मग पद अंबिका स्पर्शक्ती प्रेरित झाला ते चिक्षणी ते अश्रप्रेरित भूतगणी होता स्पर्श कुरुमेदिनी मग पद धरी आवळुनी सुटका नाही पदाते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात महीधरी तसे कर्णरथ चक्के गिळूनी करी कुंठित गमन संधान करुनेदी तन्मये स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती चल नवलन मग त्या क्षिती काही एक चालेना जैसे करू एकाची ठाई वसती अचळ प्रवाही ते न्याय भूते सर्व ही खुंटोनिया टाकली तया भूताचे वियोग निमित्ते काही वेताळ भेटी जाणे होते सर्व मिळवणी येता क्षितीत जमवनिया येताती तव ते दिवसे झाले कुंठित वेताळ भेटीचा राहिली प्राप्त एरीकडे भूताळ क्षितीत अनंत भूते प्रांतली तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोट भूतावळ तो न्यूनपणी सर्व मंडळ दिसून आले तयाते मग अन्य भूतांते विचारित शरभतीरीची भूत जमात आली नाही कर्मर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीत झाले भूत शरभतीरी येऊन त्वरित निज दृष्टी पाहती तव ते मंडळी महिव्यक्त उभी असे वरळहित जैसा एका ठाईंचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळीना मग त्या मंडाळे निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला एरी म्हणती अनेक जे भेद मही उचलवणी दैतापद कोण आला आहे सिद्ध तेने कळा रची एली मग ते पाहे कळा एकूण पर्वता चालिले शोधा लागून गुप्तरुके वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला बाला
अर्क किरणी तेजा गाळ सिंदूर चर्चिलासे भाळ तया माझी विभूती सकळा मुखचंद्रे चर्चिला कर्णी मुद्रिका रत्नपाप्ती की वस्तीसी पातल्या रत्नज्योती हेमगुणी गुंफवणी निवृत्ती कबरी भारी वेष्ठीला ललाट अफाट मिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा सकळ नासिक नेत्रवाटा अग्री समदृष्टी पाहतसे अर्कनयनी विशाळ बहुत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला स्थूळवट बाहुदंड सरळ आजानुबाहू तेजाळ की मलविमल करुणी स्थळ बाहुवटी विराजले मस्तकी शोभली दिव्य विरगुंठी कथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवी तसे बाहुवटे हनुमंत विरकंकन गरी शोभत कुबडी फावडी येऊनी हातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योगींचा भद्र जैसा नक्षत्र गणी चंद्र तेजा माझी डरवतसे ऐसे पाहुणी एकभूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले क्षिती भूतज गणा वाटतसे मग ते होऊनी संदेहस्थ नाथासी म्हणती भूते प्रतीत जाऊ द्या स्वामी करामुक्त आपुल्याला कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्ती केवी राहिले एरू म्हणे पाठविले समाचाळ वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसृष्टी तुमचा वेताळा आदिरा निव जाऊन त्या ते त्वरे सांगावे एरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा खेळत बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कुंदुक भाव मही खेळती महाराजा नव नाग तया माझी फेडती कळी तयान सवय को निरळी केली नाही आजन्म देवदानव गंधर्व असती लाढ्य म्हणे तस्मात स्वामी तयान प्रति शोत करून नो हे जी एरू म्हणे संपादनी येथे काय करिता तुमचा वेताळ पाहिन नयनी बळ जेठी कैसा तो एसी एकूण भूती मात म्हणती अवश्य करू श्रुत मग ती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले राया वेताळासी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळून मंत्रशक्ती मही व्यक्ती केली जमाती शेवटी म्हणती हेची गती तुम्ही करीन महाराजा ऐसे एकूण पिशाचराव परम शोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा मग भूतभृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाल आदी पातले माळवी मेवाड तैलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैंकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठवी ती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक कोटी समारंभा पातले अष्टरावी तयांचे नाव महावीर विद्येकारणी सर्व ममाद महिषासुर धुळवान गव बाबर झोटिंग पातले मुंज नरसिंहाचे अवतार म्हणून वीरांचे त्याचा संचार तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कधी झाले सिद्धगमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शरभती राप्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीत तेने दनानी अमरक्षिती आली पातळी आदळ तसे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करी कवळे विभूतीपात आराधुनी मंत्रशक्तीचे लकलकीत पै केले स्मरण गाठी व विभूतीशर सज्ज करीत अति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर महिविराजे उगलाची परिवज्राश्च मंत्र जपून बहुते वेष्टिले रेषारंगण आली मस्तकी वज्रासन
वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास परिभूतावळा स्मशनास वर्षाव करीती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परिवज्राव सबळ मळी भारा कदा काळी मानिनी त्यात अष्टपिशाच नरपाळ स्वरूपे करुणी अतिविशाळ तरुटा किती उपटुनी बळे पर्जन्यधारा सारखे परी ते वज्रास्त्र मौळी तयान गणिती ते काळी तरु संचवुनी पर्वत मौळी कर्णकुटी ती जाहली ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्ठादी तृण अपार तयावरी सांडिती सकळ धरून महाकहर सांडिती झाले वैश्वानर ते पाहुणी नाथ मचिंद्र जलदात्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडते ज्वापार ब्रह्मांडी उगमाळा व्यापे थोर पक्षीकुळ जीवी जंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदात्रे केली दाटी उदधी मिरवून आकाशा पाठी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकाष्ट्र प्रेरित झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे परी ते दृश्य अदृश्य जाणोनी प्रळाग्री पाहतसे ती गुप्त होऊनी मग पहा उद्धितो या सांडोनी आकाशात मिरवू त्या परी तो विझेना मंत्राग्र मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अष्टमंत्रे करुणिया शांत होताची मंताग्री मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी जैसे पूर्वी भूतांते राहटी तेची झाले नर सर्वास परी अष्टजन ते तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणिती माप खबळे मिरविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परिभोवते आहे वज्रसंपन्न लागन चले काही जेन परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळूनी गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रकट उभयतांची झाली झगट जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेने दनानन उठे क्षिती अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शेष मस्तके हेलावती कुर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुणी नेटे देती महिलागी उचली तसे एरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरून मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अति चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षा पाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दान वास्त्र पुन्हा दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभकर्ण मरो आणि लाली माल कुचकुंद त्रिपुर बळजेठी ऐसे सप्त दानवहाटी साती दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगा ते मधु झगटे खेळती तिल कुंभक नेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती मम्मदा लागी मरु भिडत मालीमल मुंजा ते अल्लाटीत महिषासुर अति उन्मत्त मुचकुंदू त्या ते भिडतसे धुळो वाव नवीर समर्थ त्रिपुर झगडे तया निरत ऐसे एका मंत्री अष्टदत्य सप्तजन अल्लाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिदनान एकमेका मही कारण आकळावया ते जलपती एक दिन एक रात्री साती जनान विश्रांती लाता केवळ हुमण्या देती वर्णावर मी जाणूनिया
तेने करुणी प्रहारने भेदिता देह विकळ होत, मुष्टी प्रहारे मूर्छित होत, मही पडती आदळोनी. मग 7 जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर, मग 7 दानव अदृश्यवर होते झाले एकसरे. एकीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळ प्रती, तो संधान पाहुनी हृदय स्थिती, वासव शक्ती भेदित असे. तेने घाये अतिसबळ, मूर्छित पडला वेताळ, मही पडता उतावेळ, अदृश्य झाली शक्ती ते. एकीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत, तो सांबरोनी वेताळ मूर्छित, पुनरपी आला त्वरेन. येता येता 7 जणी अलट करीती निकट येऊनी, तो सिद्धप्रयोगी वाताकर्षणी मच्छिंद्राचा झालासे. सिद्धप्रयोग होतानी ती संचरे तो अष्टदेहाप्रती, तेने करुणी वातगती आकर्षण होतसे. जवजव आकर्षण वात होत, तव हस्त पादांचे चलन राहत, परम केश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरवावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती, मग एकमेकांप्रती बोलती, आता असडुनी अहंव्रती, शरण वेगी रिघावे. नातरी जोगी आहे कठीण, भूतांसह आपुला घेईन प्राण, तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे. जैसे राम प्रसादे करून लंका राणी व विभीषण, की बाळीचे कृतीने ज्याची मिरवला सुग्रीव, तन्या येथे करून वाचवावे आपला प्राण. उपरी जीवालिया संगोपन, आश्रय होईल हा एक, जैसा दारिद्र्याला पारिस, की चिंतामणी चिंतिल्यास, की पियुष लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले साह्यवंत, तन्याय आजही प्रीत वाढवावे महाराजा. ऐसे बोलूनी एकमेका निश्चय करून नेटका, म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रताप. तन्याय सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा केश पद्धती, क्रोधा नळे प्राण आहुती, योजू नको महाराजा. तरी आता अन्यय शरण आहोत आमुचा वाचवावा प्राण. जैसे कचा शुक्रे दान संजीवनेचे पै केले, तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेनोनी रळी तुझ कारण. केली परी उचित धन प्राप्त झाले सध्यांची, जैसा जटायू आणि सपाती, प्रताप दावनी गेले गभस्ती. परी भोगद शाप्राप्ती सध्याची झाली लाभावरी. तन्याय येथे झाले तरी कृपेचे बसवी पाऊले, चलन वलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया. आता क्षणैक करीसी आळस, आम्ही जाऊ परठायास, तेने लाभ तव हस्तास, काय मिरविल तुझ लागी. तरी आमुचा वाचवावा प्राण, मग तुझे नाम मिरवणी जगा कारण. सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की, यमे पाळिले यमदूत, की विष्णू पुढे विष्णुगण धावत. तन्याय आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणलीस खोटे, तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे. आणि पंचपातके महानेटे, निजमस्तकी मिरवू की. गोहत्यारे ब्रह्महत्यारी, स्त्रीहत्यारी बाळहत्यारी, पितृगुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवू की. ऐशी पातके रौरव क्षिती, भोग मिरवू संवत्सर अयुक्ती. या ते साक्ष चित्रगुप्ती, लीन मुख पदा मिरवू का. ऐसे आमचा बोल निश्चित, काय वाचा धरुणी निश्चित. तरी आता होई कृपावंत, दयाल हरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, शाबरी विद्या मम कवित्व. त्यासे सहाय्य भूतांसहित, कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही तरुणी सहाय्य करावे
मंत्रा लागुनी कोणीतरी घोकिलिया. मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास. मग साधना प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला. अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधना सांगितले समस्त. येणे पण ते कार्य जगात निश्चय आम्ही मिरवू की. पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण. उंच मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वतनीते निमैले. ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकाष्ट प्रेरिता. समूळ नासून गेली वार्ता आकर्षण अष्टाची. एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगोनी इत्यादी सकळ. स्पर्शू पाहती चरणा कमळ मही व्यक्त होऊन या. तेव्हा जलपुनी विमुक्ताश्र मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती. वृद्धांजुळी उभय कर उभे असती ते समोर. वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत. जेने नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला. की रश्मी पालक मंडळात तेथे गहिवरला प्रभे आदित्य. की सुरवरगणीच शचीनाथ देवांमध्ये मिरवला. की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई. की विष्णुगणात शेषशायी प्रभुत्व पाणी मिरवला. की दानवान माझी उषना मूर्ती. की देवा माझी ब्रह्मस्पती. की पुत्रने माझी ऐरावती. देवांगणी मिरवीत असे. तेवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलाऊनी सकळीक. की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकार वदला असे. तरी त्याचे धोके कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी. सांगितले याचे कार्य द्या करुनी मंत्रोज्वार होतांची. ऐसे एकोणी भूते अवश्य म्हणती जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ अनिक वर मज द्यावा. तुमचे आमुचे समरंगन झाले सबळ बळे करून. त्या समरंगनाचे कथन लोकी ऐसे मिरविले. तरी ते आख्यान वाचिता तया न करावी बाधा सर्वथा. आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष. त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपुले कडूनी सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखती. की अविद्या ते जेवी शुकुर. की श्वान मानिती अशुद्ध विप्र. तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा वसावे. ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावरी प्रशप्तपणे राहून जरी त्या सदना आली विघ्न. तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळोनिया. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात. तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुणी सर्वांनी. ऐसी एकुणी मच्छिंद्र युक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदनाले व्यथा निश्चित आम्ही न करू सहसाही. ऐसे वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसुती त्यात स्वस्थानात ते चालिले. अष्टकोटी पिशाचांसहित अष्टविराजे मुख्य दैवत. तेही नमुन मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले. एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार. तेथीची विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिली.
तैसीच पावे कालिका भवानी, ते कथा पावेल मच्छिंद्र लागुनी. ते पुढील अध्यायी अवधान येऊनी, कथा श्रोते स्वीकारा. अहो हा कथा सार ग्रंथास, परिकर पंचम अध्याय घोकील त्यास. पिशाच बाधा तयासी खास, होणार नाही सहसाही. जरी पाहिली बाधा असेल, तरी ती पठन करीत जाईल. प्रथम अध्याय जो घोकील, त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकलासी, विद्याभास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न, होईल अंजनी सुतयांते. चौथा अध्याय घोकिता फळ, कार्यान्वितील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ, मैन पडले सर्वाते. असो ऐसे पंचम प्रसंग, मंत्र संजीवनी अनुराग. धुंडी सुत मालुजी सांग, वदे नर हरिकृपे करुनिया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा प्रोक्त भाविक चतुर, पंचमाध्याय गोढा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 5 हो गया.